नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे आंबे डाळ. याला कैरीची डाळसुद्धा म्हणतात. शक्यतो चैत्र महिन्यामध्ये बनवली जाते ही डाळ, म्हणजे सध्या कैऱ्या असतात फ्रेश अशा. तर हळदी कुंकाला बनवत असतात, नवरात्र असतं चैत्र महिन्यातील. तर आपण असे एरवी पण बनवले तरी खूप टेस्टी लागते ही डाळ. एकदम अशी मस्त बनलेली आहे. खूपच टेस्टी बनलेली आहे आणि आपण वाफवून घेतल्यामुळे तर बिलकुल पोटाला बाधणार नाही. मागच्या वेळेला कच्चीच बनवली होती, तर कमेंट आल्या होत्या की कच्ची डाळीमुळे पोटाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपण आज तिला वाफवून बनवलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आंबे डाळ बनवण्यासाठी ही आपल्याला 1 वाटी हरभरा डाळ भिजत ठेवायची. 2 तासासाठी हिला भिजत ठेवायची. स्वच्छ धुवून घ्यायची 1 वेळा. त्याला 2 तासासाठी भिजवून ठेवायची. तर आज आपण बनवतोय पारंपरिक आंबे डाळ किंवा कैरीची डाळ म्हणू शकता. तर त्यासाठी घेतलेली आहे ही 1 तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ती जास्त आंबट नसते. आणि ही 1 कप हरभरा डाळ 2 तास भिजत ठेवली होती. त्यासाठी 4 हिरवी मिरची घेतली, गूळ घेतलाय 2 चमचे, जिरं, मीठ, हिंग घेतले फोडणीत घालायला आणि मोहरी 1 टाकायची आपल्याला. आणि हे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. तर आता अगोदर आपल्याला कैरी खिसून घ्यायची. तर कैरीचं साल काढून घ्यायचे अगोदर. एकदम झटपट होते ही डाळ आणि चव खूप छान लागते. पारंपरिक रेसिपी आहे. तर उन्हाळ्यामध्ये जे चैत्रा गौरी असते त्यावेळेला हळदी कुंकासाठी बनवतात. तर आपण अशी एरवी बनवतोय. खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये कैरी मिळते त्यावेळेला ही बनवली जाते. तर हे कैरीचं साल काढून झालंय, आपल्याला आता खिसून घ्यायचे. तर अशा प्रकारे खिसून घ्यायची सर्व कैरी. तर आता ही कैरी खिसून घेतलेली आहे. आता आपल्याला डाळ मिक्सरमध्ये बारीक म्हणजे जाडसर दळून घ्यायची. तर आता डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि आपल्याला एकदम अशी जाडसर करायची, एकदम बारीक नाही करायची डाळ. घालायचे अर्धा चमचा जिरं, हे आपण घेतलेली 4 हिरवी मिरची आणि अर्धी कैरी घालायची. म्हणजे छान आंबटपणा सर्व आपल्या डाळीमध्ये उतरतो. तर हे हलवून असे बारीक म्हणजे अशी जाडसरच हे करायची. 1 अर्धी आपली हरभऱ्याची डाळ राहिली पाहिजे. तर पारंपरिक पद्धत अशी आहे की अशाच कच्च्या डाळीला फोडणी घालतात. तर आपण त्याला तसं वरून तडका न देता आपण त्याला कढईमध्ये परतून घ्यायची. मागच्या वेळेला बनवली तेव्हा भरपूर कमेंट आल्या होत्या की कच्च्या डाळीमुळे पोटाला त्रास होऊ शकतो. तर त्याला कशी परतून घ्यायची हे तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तर आता तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये घालायची मोहरी, तडतडलेले
त्यामध्ये घालायचं हिंग, थोडीशी हळद. हळदीची जास्त गरज नाही, आपल्या डाळीचाच नॅचरल कलर असतो, तर त्यामध्ये घालायचा कढीपत्ता. आणि आपण जो ओल्या नारळाचा कीस बनवलाय तो अर्धा फोडणीमध्ये घालायचा आणि अर्धा वरून गार्निशिंगला वापरायचा. आणि आपण ही वाटून घेतलेली डाळ घालायची. त्यामध्ये घालायचे मीठ चवीनुसार, अर्धा चमचा घातला, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हा 2 चमचे गूळ. मस्त चव लागते, आंबट गोड तिखट. जर तुम्ही हळदी कुंकाऐवजी एरवी बनवत असाल तर लसूण वापरला तरी सुद्धा चालेल. मस्त सुवास येते. किंवा याच्याऐवजी आपण अगोदर पण थोडीशी शिजवून घेऊ शकतो, एक शिट्टी. आता आपल्याला 5 मिनिट झाकून ठेवायची, म्हणजे छान वाफवले जाईल आणि आपल्या गुळाला पण पाणी सुटेल. फ्लेम एकदम कमी करायची. हिरवी मिरचीची शिजवलेली मिरचीची. तीन मिनिट झालेत, अजून 2 मिनिट असे झाकून ठेवायचे. तर मस्त अशी आपली आता हे तर आपल्याला आता ह्यावरती कैरी घालायची राहिलेली. परत मिनिटभर मिक्स करून घ्यायचे. छान दिसते ना कैरी, अशी मोठी मोठी असलेली, खातानाही खूप छान लागते. तर घालायची कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची, त्यामुळे छान लागते. तर आता गॅस करायचा बंद.
काय सुंदर मस्त दिसते. तुम्ही अशा पद्धतीने एक वेळा नक्की बनवून पहा, खूपच छान बनते. कच्चीपेक्षा असं छान टेस्ट लागते आणि पोटाला पण बाधत नाही. तरी अशा प्रकारे आपली आंबे डाळ तयार आहे. त्यावरती थोडंसं ओल्या नारळाचं कीस घालायचं. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. खूप छान बनलेली आहे, बघू शकता. सुरेख दिसते आणि चव जर म्हणाल तर खूपच छान झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली तयार आहे ही आंबे डाळ किंवा कैरीची डाळ. तर एकदम मस्त झालेली आहे. आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, तर खूप छान लागते. तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.